संगीत नाटक या विषयामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे, त्याच्या इतिहासापासून त्याच्या वर्तमानापर्यंतचा अभ्यास असणारे आणि त्याचा भविष्याचा वेध घेऊ शकणारं असं एक नाव रवींद्र खरे सरांच्या रूपाने आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. मी सरांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. मला 10 ते 12 मिनिटं दिलेली आहेत त्यांनी, तेवढ्याच वेळात मी संपवेन. संगीत नाटक हा विषयच मुळात खूप मोठा आहे आणि पुण्याशी त्याचं नातं प्रदीर्घ काळाचं आहे. म्हणजे जे पहिलं व्यावसायिक यशस्वी संगीत नाटक झालं ते पुण्यात झालं. त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली ते नाटक पहिलं पुण्यात झालं 31 ऑक्टोबर 1880ला, संगीत शाकुंतल. आणि ते इतकं चाललं की त्या नाटकाच्या तालमींना, ते नाटक पाहून वेडा झालेला पुण्याचा ब्रिटिश कमिशनर तालमींना येऊन बसायचा नाटकाच्या. आणि त्यामुळे ते युरोपपर्यंत जाऊन पोचलं की असं काहीतरी इथे चालतं. हे संगीत नाटकाचं म्हणजे जी मराठी नाटकाला जी सुरुवात झाली ती पुण्यामध्ये झाली व्यावसायिक. असं नाही की बाहेर कुठे नाटकं होत नव्हती किंवा त्याच्या आधी नाटकं होत नव्हती असंही नाही. मुक्ताबाईंच्या अभंगामध्ये देखील नाटकांचे उल्लेख आहेत. हे लक्षात घेतलं तर ज्ञानेश्वरांच्या काळात नाटक ही वस्तू होती हे आपल्याला जाणवण्या इतपत उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. पण तरी देखील नाटक हा व्यवसाय अर्वाचीन काळामध्ये ब्रिटिश राजवट स्थिरस्थावर झाल्यानंतर सुरू झाला. त्याच्या आधीची 300-400 वर्ष ही जीवाची शाश्वती नव्हती, त्यामुळे करमणुकीला फारसं स्थान व्यावसायिकरित्या कुठे देता येत नव्हतं. हा विषय असा दिलाय की पुण्याचं सांस्कृतिक मानचिन्ह तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये संगीत नाटक हे कुठे आहे. त्याच्यात 5 मुद्दे दिलेले आहेत की सद्यस्थिती, भवितव्य, तरुणांचा सहभाग, तंत्रज्ञानाचे परिणाम आणि सरकारचा सहभाग, असे 5 विविध मुद्दे या ठिकाणी मला देण्यात आलेले. सद्यस्थिती म्हणाल तर प्रेक्षक नक्की उत्सुक आहेत. आत्ता सुद्धा माझा कालपासूनच भरतनाट्याला वासंतिक संगीत नाट्य महोत्सव सुरू झाला. त्याचं हे 34वं वर्ष आहे आणि पहिल्या दिवशी 2.5 लाख बुकिंग झालं. पहिल्या दिवशी म्हणजे लोक यायला तयार आहेत. तुम्ही चांगलं द्यायला हवंय, ही एक त्याच्यातली गोष्ट आहे. म्हणजे 2 भाग आहेत त्याचे. एक तर त्याचा आर्थिक यश किंवा लोकांनी येणं हा एक भाग आहे आणि दुसरा आम्ही चांगलं सादर करणं हा त्याच्यातला दुसरा भाग आहे. त्यामुळे सद्यस्थिती म्हणाल तर लोक उत्सुक आहेत. ज्याला या क्षेत्रात करिअर करायचं, तरुणाला ज्यात करिअर करायचंय त्याच्यासाठी आत्ता खरोखरच मैदान मोकळं आहे. कारण सिनियर जे सगळे नामवंत होते हे आता कोणीही अस्तित्वात नाहीत की ज्यांच्या नावावरती बुकिंग व्हायचं. अशातलं आता संगीत नाटकातलं कोणी अस्तित्वामध्ये नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमचा झेंडा रोवायला, तुमचा झेंडा लावायला भरपूर जागा मोकळी आहे, हे पहिलं लक्षात घ्या. नंतर संगीत नाटक हे काही मला फक्त म्हणजे प्रायोगिक नाटकातलं ते सगळ्यांना समजतं असं नाही, त्यांच्यापर्यंत पोचतं असंही नाही. पण संगीत नाटक हे उच्च शिक्षित म्हणजे एलिट क्लासपासून अशिक्षितांपर्यंत सहज पोचतं. ही त्या नाटकाची एक खासियत आहे. भले अगदी खाडीलकरांचं पूर्वी लेखन फारसं समजत नसे लोकांना, पण तरी देखील गाण्याच्या चाली बांधून ठेवायचे. गाणं बांधून ठेवायचं माणसाला. त्याला सारेगम किंवा हा राग कोणता आहे हे कळत नसेलही त्याच्यातला, पण त्यातला रस मात्र त्याच्यापर्यंत नक्की पोचत होता. आणि असं जेव्हा गाणं किंवा असं जेव्हा नाटक असतं त्यावेळी ते नाटक चालतं. आणि म्हणून 1880 नंतर 50 वर्ष त्याची चलती होती. मग पुन्हा पडता काळ आला. मग 1960 ते 75 पुन्हा चलतीचा काळ आला. ही सायकल, हे चक्र हे फिरत राहतच. आणि मग प्रतिभावान संगीतकार आहेत, गायक आहेत, ही मंडळी आपापल्या यांनी स्वप्रेरणेने किंवा प्रतिभेने ते नाटक रंगवतात. संगीत नाटकामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, मी नाटकाची मूळ वस्तूचं वैशिष्ट्य सांगतो की त्याच्यामध्ये जो काम करणारा कलाकार आहे त्याला त्याचं गाणं मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. सिनेमासारखं नाहीये की एवढंच गाणं किंवा गाण्याचे कार्यक्रम आम्ही करतो, आता चित्रपट गीतांचे कार्यक्रम करतो, तो बीट असा झाला पाहिजे, ते असंच झालं पाहिजे, हा आग्रह नाहीये तिथे. तिसरी गोष्ट, त्याला गाणं किंवा गाणं रंगवायला जास्त ताल आहेत. इतर प्रकारच्या संगीतांमध्ये एवढे ताल मिळत नाहीत तुम्हाला वापरायला, पण नाटकामध्ये म्हणजे मी नेहमीच म्हणतो की शास्त्रीय संगीताच्या मैफलींना मी आवर्जून जातो, मला ते आवडतं म्हणून. पण पंजाबीमध्ये गायलंय असं सहसा आढळत नाही कोणी. पंजाबी तालात कुठला गायक गायला जात नाही. ठरलेले त्यांचे एकताल, झपताल, त्रिताल, दादरा, आडाचौतालही फारसं नाही कोणी.
पण या तालांपडीकडे गाणं पंजाबी म्हणा, झुमरा म्हणा, दीपचंदी म्हणा, दीपचंदी तर नाहीच, म्हणजे दीनानाथ गेल्यानंतर दीपचंदी मधल्या चीजाच ऐकायला येईन अशा झाल्या. हे जे वैविध्य आहे हे संगीत नाटकामध्ये मिळतं, हे संगीत नाटकामध्ये मिळतं. आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती ही अतिशय त्याला पोषक आहे असं मी म्हणेन. भवितव्य नक्की उत्तम आहे. तरुणांचा सहभाग मुळामध्ये आता काय झालंय की प्रत्येकाला झटपट मोठं व्हायचंय, पटकन मला फेम मिळाला पाहिजे आणि पटकन मला पैसे मिळाले पाहिजेत, हे काहीतरी पालकांनी सुद्धा डोक्यात बसवलंय. भरतला आमच्याकडे क्लासेस आहेत, गाण्याचे आहेत, नृत्याचे आहेत, तबल्याचे आहेत. पालक येणाऱ्या एवढ्या मुलाला घेऊन येतात, नाव बिव घातल्यानंतर पहिला त्यांचा प्रश्न असतो, हा 6 महिन्यात वाजवू शकेल ना गाणं? तबलाचं गाणं तबल्यावर 6 महिन्यात कसं तो वाजवू शकेल? पण हा पालकांचा प्रश्न असतो की हा 6 महिन्यात वाजवू शकेल का? मग त्यांना सांगायला लागतं 6 महिने कशाला, ज्ञान वाढवायला सुरुवात करा, आत्ता वाजवेल तो, या क्षणी वाजवेल, 6 महिने तरी का वाट बघताय तुम्ही? इतके पालक पुढे गेलेत, त्यामुळे त्या मुलांचा पेशन्स नाहीसा झालाय. कारण संगीत नाटकातलं संगीत हे कष्टसाध्य आहे. ज्याला उपजांग आहे तो माणूस तिथे टिकतो. उपजांग लागतं. मी बसवले तान क्रमांक 1, 2, 3, 4, 5 हे गांधर्वच्या परीक्षेसारखं संगीत नाटकातलं गाणं चालत नाही, हे सगळ्यात लक्ष घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळेच जो तरुण वर्ग आहे तो पटकन जातो. आता सलील आहे तिथे डॉक्टर, तेही सांगू शकतील की गाण्याच्यासाठी त्यांच्याकडे जो माणूस येतो त्याची इच्छा ही असते की मी पटकन स्टेजवर जावं, पटकन रंगमंचावर जावं, मी पटकन दूरदर्शनवर दिसावं. ते संगीत नाटकात होत नाही, हे लक्षात घ्यावं लागतं. त्याला एक वेगळी ताकद लागते आणि ती तिथे उभं राहण्यासाठी तेवढा पेशन्स आणि त्याची मनाची एक ताकद लागते की मला उशिरा यश मिळणार आहे, पण जे मिळतं ते मात्र खूप मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही रामदास कामतांचं घ्या. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत माणूस हाऊसफुल मैफली करत होता, हे लक्षात घ्या. यश उशिरा मिळालं, 35 नंतर मिळालं. त्या काळामध्ये सुद्धा 35 नंतर यश मिळालं, पहिलं त्यांना यश मिळालं नाही. इव्हन त्यांचं जे सगळ्यात गाजलेलं नाटक आहे मत्स्यगंधा, त्याचे 47 प्रयोग लॉसमध्ये गेलेत पहिले, आणि म्हणून शेवटचे 3 प्रयोग लॉसमध्ये गोव्यात करायचे आणि 50 आकडा गाठायचा, एवढंच निर्मात्यांनी ठरवलं होतं, गोवा हिंदू असोसिएशननी. आणि इन द मीन व्हाईल त्यातली गाणी गाजली बाहेर आधी कामतांची, आणि जे 3 प्रयोग करून बंद करायचं होतं ते 3 प्रयोग ओव्हरफुल झाले आणि त्यानंतर पुढे 700 प्रयोग चाललं ते नाटक. म्हणजे मी सांगितलं तसं की त्याला एक पेशन्स लागतो, एक वाट पाहावी लागते आणि एक ताकद त्याच्यातली दाखवावी लागते. ती संगीत नाटकासाठी अत्यंत गरजेचा भाग आहे. आणि ताकद दाखवायची वेळ ही तरुणपणच असते. जसं म्हातारपणी अध्यात्मात शिरायला जाऊ नये, कारण त्यासाठी सुद्धा तारुण्य लागतं एक प्रकारचं. तर ते जे तारुण्य आहे ते या संगीत नाटकासाठी लागतं. आत्ता माझ्याकडे कंडिशन अशी होती की मला मुली खूप मिळतात संगीत नाटकात काम करायला उत्सुक असलेल्या. मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे मला एक रोल माझा 4 मुलींचा तयार करून ठेवलाय, तिच्या वाचून आणणार नाही, पण मुलं मिळत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. पुरुष पात्र मिळत नाहीत, मेल कॅरेक्टरसाठीची माणसं मिळत नाहीत. आणि त्यासाठी जे कष्ट पडतात ते नाटक बसवणं, मुळामध्ये संगीत नाटकामध्ये कुठली तरी भाषा वापरली आहे असं होत नाही. त्याचा एक भाषेचाही एक दर्जा आहे संगीत नाटकाला, त्या भाषेचं वजन आहे, ते वजन पेलता यावं लागतं. आजकाल आपलं इंग्लिश मिडियममुळे मराठी इतकं पुअर झालंय की पहिलं मला 1-2 महिने त्यांचं मराठी धड करावं लागतं की कुठे पॉज घ्यायचा असतो, कुठे वजन दिलं तर काय अर्थ निघतो, हेही त्यांना कळत नसतं. पण तरी देखील ते येतात, करतात. मी म्हणजे आता बोलण्याच्या ओघात सांगतो की आता विद्याहरण नाटक मी बसवलंय आता यावर्षी नवीन महोत्सवासाठी म्हणून, ते 8 तारखेला आहे. त्यात सगळी नवीन आहेत. म्हणजे एकच चारुदत्त आपले शुक्राचार्याच्या भूमिकेत आहे, जुन्या ज्येष्ठ कलाकार म्हणून, पण बाकीचे सगळे नवीन कलाकार आहेत, इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर अशी मुलं मुली आहेत त्याच्यामध्ये, आणि ते कष्टाने करतायत. तर ते नक्की बघा की त्या मुलांनी मात्र तो टास्क उचललाय, घेतला आणि ते करायचा प्रयत्न करतायत. आज नाटकांमध्ये पैसा मिळतो पण दर्जा आहे का हा प्रश्न आहे. माझा मगाचा हा प्रश्नही तोच विचारायचा होता की गेली साधारण 90 सालापासून नाट्य इंडस्ट्री चालू आहे, टर्नओव्हर मोठे आकडे डोळ्यासमोर येत आहेत. प्रकाशकांना विचारा किती पुस्तकं छापली गेली, किती नाटकांची पुस्तकं छापली गेली, तर नाही छापली जात.
याचं कारण त्यातल्या एखाद्या मेन रोल कॅरेक्टर करणाऱ्याच्या इम्प्रुव्हायझेशनच्या ताकदीवर नाटक चालतं, त्याच्या ताकदीवर नाटक चालतं, नटाच्या ताकदीवर चालतं, लेखकाच्या ताकदीवर चालत नाही. कानेटकर गेल्यानंतर लेखकाच्या ताकदीवर चालणारी नाटकं बंद झाली. वसंत कानेटकर गेल्यानंतर त्या एका माणसाच्या खांद्यावरती 1960 ते 1995 35 वर्ष इंडस्ट्री उभी होती. 42 नाटकं दिली त्यांनी. आणि निर्माते दारात बसून असायचे की आम्हाला चांगलं नाटक पाहिजे म्हणून, चांगलं नाटक पाहिजे. आज तसं होत नाहीये. आज झटपट म्हणजे प्रेक्षकांचं देखील समज कमी झालेली आहे. दाद योग्य जागी येईल याची खात्री नाही. म्हणजे एखादा ढोलकी वाजायला लागली, टांग 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 केल्यावर अरे तो समेवर आलाय किंवा त्यांनी एखादा कायदा चांगला वाजवलाय, तोपर्यंत कोणी थांबत नाही, कुठेही टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. म्हणजे कानही गेलाय लोकांचा, तोही गेलाय. म्हणजे हा उथळपणा जो आपल्या जीवनात गतिमानतेमुळे उथळपणा येतो, गती वाढली, अभ्यासाला वेळच नाहीये, त्याच्यामुळे जो उथळपणा येतो तो संगीत नाटकाला झेपत नाही, चालत नाही, पचत नाही. तंत्रज्ञानाचे परिणाम, तंत्रज्ञान पोषक आहे पण त्यापेक्षा हल्ली ते घातक ठरत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा तुम्ही साधी गोष्ट बघा, जे इथे 50च्या वरचे आहेत त्यांना, की पूर्वी तुम्ही सायकलवरती कुठे एक 10-15 किलोमीटर सहज जात होतात. आज तुम्ही दुधाची पिशवी कोपऱ्यावर आणायलाही स्कूटरने जाता. तंत्रज्ञान स्वस्त झालं, अवेलेबल झालं, आम्ही ते वापरायला लागलो, पण आमची वैयक्तिक क्षमता नाहीशी झाली. तसं पूर्वीच्या काळामध्ये आता माईक इथे गळ्यात आले आणि तरी देखील स्वच्छ तान जात नाही आमची, गळ्यात माईक आहे. आणि पूर्वीच्या काळी 50 फुटावरती शेवटचा प्रेक्षक असायचा, पण इथे उभं राहून मारलेली तान तिथे जायची. म्हणजे एकदा सांगण्यासारखा प्रसंग नाही पण किस्सा सांगण्यासारखा की कॉन्फिडन्स काय असतो नाटाचा. गोव्याच्या एका दौऱ्यामध्ये मी होतो, रामदास कामतही होते, आमचंच नाटक होतं. त्या निर्मात्याशी तिथल्या काहीतरी वाद झाला आणि तो निर्माता काहीतरी वेडवाकडं बोलला. तर कामत त्याला म्हणले, तुझी मला गरज नाहीये, एक तान मारली तर नारळाचं झाड खाली वागतं म्हणले. मी एक तान मारली तर नारळाचं झाड खाली वागतं, तू काय मला शिकवतोयस. काय कॉन्फिडन्स लेवल होती बघा त्याच्यातली. म्हणजे तो मुद्दा भांडणाचाच नव्हते पण ही ताकद होती. आणि त्यावेळी गळ्यात माईक नव्हते. कामतांची रिटायरमेंट मीच केली. त्यांच्या गळ्यात कधीही रामदास कामतांनी लेपल माईक लावून कधीही नाटक केलेलं नाही. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांचा आवाज पोचत होता. तंत्रज्ञानाने फायदे झाले पण त्याबरोबर हा तोटा झालाय की आपल्या वैयक्तिक क्षमता ह्या दिवसेंदिवस कमी होत चाललेत, ढासळत चाललेल्या आहेत. मग या तंत्रज्ञान केव्हा वापरायचं, तर मग त्याला एक तारतम्य पाहिजे की या पायरीपर्यंत आल्यानंतर तंत्रज्ञान वापरा तुम्ही. फ्रॉम व्हेरी फर्स्ट डे वापरू नका, पहिल्या दिवसापासून वापरू नका. त्याला मुळातल्या त्याच्या क्षमता सिद्ध करू देत, त्याला ताकद दाखवू देत आणि त्याच्यानंतर त्याला गाळ्यातला माईक द्या. तोपर्यंत माईक देऊ नका, नाही तर तान जोरकस काढणं, गमकेची तान काढणं, नंतर पेचबंद ताण काढणं हे त्याला जमणारच नाही. जर इथे माईक पहिल्या दिवसापासून दिला, आज मला सांगा की किती गायक पेचबंद ताण घेऊ शकतात. नाही घेत कोणी, नाही घेत. इतकं जवळ आलंय त्या पेचबंद तानेला जी एक जोरकसपणा, म्हणजे मागे जाऊन पुढे धडक मारण्याची जी ऍक्शन आपण करतो तसं लागतं, ते जमत नाही. आणि म्हणून तंत्रज्ञान हवं आहे, तंत्रज्ञान नको असं नाही. दिवे छान आलेत, स्पष्ट दिसतं, काही इफेक्ट दिसतात, पण जो मूळचा विषय आहे त्या विषयापेक्षा तंत्रज्ञान मोठं व्हायला लागलं तर अवघड जातं. ऑटो ट्युनर आलेत, याच्या इतकं तर घातक काही नाही. म्हणजे तो गायक बेसूर गातोय त्याला स्वतःलाही कळत नाही की मी बेसूर गातोय, मी बेसूर होतोय. ऑटो ट्युनरनी काही करता येतो, बेसुराला सुरेल आणता येतं. हे असं जर तंत्रज्ञान आलं तर ते घातक आहे. तर त्यात तुमच्या क्षमता त्याच्यामध्ये जातात आणि मग तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट व्हायला लागता. जसं आता 3ऱ्या मजल्यावर मी चढत नाही, लिफ्ट येण्याची वेळ वाट बघत मी 2 मिनिटं उभा राहतो खाली, 5 मिनिटं, येऊ दे लिफ्ट, मी चढणार नाही. तसं होतं की मी स्वर पक्का लावणार नाही, होतं ना, आता ऍडजस्ट होतं ना, असं सांगणारेही कलाकार तयार होत जातात. त्यामुळे तंत्रज्ञान केव्हा वापरायचं याचं तारतम्य हवं. तिसरी गोष्ट, म्हणजे लोकांना जे काम, कौतुकाने मी नेहमीच म्हणतो की सलील आणि आमचा संदीप यांनी केलं की लोकांना शहाणं करणं. शहाणे करून सोडावे सकल जन, हा विषय आहे आणि हा विषय असाच ऐकायचा आहे, हा विषय तुम्ही असाच पाहायचा आहे. त्यांचे कुठले कार्यक्रम, कविता पानोपानीला मागना लाईट आला, इकडून लाईट आला, तिकडून लाईट आला, असं कधी मी पाहिलं.
स्वच्छ बसायचे, स्वच्छ शब्द, स्वच्छ आशय आणि स्वच्छ गाणं. 3च गोष्टी, पण अत्यंत स्वच्छ. हे ज्या दिवशी लोकांना आवडेल त्या दिवशी लोक त्याला येतातच. लोक मग बाकीचं काहीही बघत नाहीत. त्यांना जे हवंय ते स्वच्छपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असतं. त्यातला मुद्दा होता की त्यांनी लोकांना सुसंस्कृत केलं. वाटव्यांच्या काळानंतर कविता ऐकायला म्हणून लोक जायला लागले, हे लक्षात घ्या. मध्ये जो फक्त गाणं 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 झालं होतं ते काव्य पण ऐकायचं असतं, काव्य पण समजायचं असतं, हे कळायला लागलं. ते संगीत नाटकामध्ये आहे की संगीत नाटकातलं काव्य हे वेगळ्या पद्धतीचं आहे. विद्याधर गोखले सहज काव्य लिहायचे, पण ज्यावेळी चिजा आहेत आणि या चिजेतच शब्द भरा असं ज्यावेळी पूर्वी व्हायचं त्यावेळी ते काव्य क्लिष्ट व्हायचं. आणि म्हणून मग त्यावेळी ते लोकांना गाणं कळायचं नाही, पण गाण्याची चाल आवडायची. म्हणजे आता दे हाता शरणागता याच्यामध्ये मद विलसित नदगता पंख युता मुख मलिना धना होत राता दे हाता, सांगा अर्थ. कुवलय तव मुख तिला आजी कमला विनवी तुला मला घे हाता दे हाता शरणागता. बोल नाही समजत, पण ते त्यावेळची ती पद्धत होती, त्यावेळची ती लेखनाची पद्धत होती. आणि हे छापलं जायचं पुस्तक. मानापमानचं पुस्तक नाटकाच्या पहिल्या दिवशी छापलेलं होतं आणि लोक पुस्तकही बाहेर थिएटरच्या विकत घेत होते आणि आज नाटकही बघत होते. आणि त्यामुळे आज ही पुस्तकं सगळीकडे आहेत, घरोघरी आहेत नाटकाची पुस्तकं, कारण त्यात काहीतरी साहित्यिक मूल्य असलेलं लेखन होतं, त्याला एक विचारधारणा होती. आता फक्त करमणूक. नो से. खाडिलकरांनी प्रत्येक नाटक लिहिलं. मानापमान का लिहिलं? तर आमचे संस्थानिक सरदार आयदी झाले तनखे खाऊन आणि आपलं शौर्य विसरले या विषयावर लिहिलं. 1913 साली विद्याहरण आलं. कशावर? ब्रेन ड्रेनवर आहे की इथली मुलं लंडनला जातात आणि तिकडचीच मुलगी करतात आणि तिथेच राहतात आणि त्या देशाची सेवा करतात. म्हणून त्यांनी ते कशाचं हे घेतलं की तो राक्षसांकडे विद्या शिकायला गेला, संजीवनी विद्या, पण ती शिकून तो स्वदेशात आला. हे होतं, याच मागचा हेतू होता. प्रत्येक नाटकामागे हेतू होता. आता हेतू नाही, आता हेतू एकच आहे, करमणूक. 2 घटका करमणूक झाली पाहिजे. आता पुढचा शेवटच्या भागाकडे वळतो की सरकारचा सहभाग आणि अपेक्षा. म्हटलं तर सरकार 2 भागात विभागलं जातं. एक म्हणजे ते कळणारा, त्या खात्याचा मंत्री किंवा कोणी सेक्रेटरी लेव्हलचा माणूस समजणारा पाहिजे, त्याची जाण असलेला पाहिजे, नाहीतर ती सरकारी यंत्रणा होते. मध्यंतरी त्यांनी भरतला मी बसलेलो असताना फोन आला होता की एक भीमसेन जोशी का मार्च एंडला संपवायचे असतात ना पैसे, 3 दिवस सलग द्या आम्हाला, कुठलीही वेळ द्या. अरे कुठलीही वेळ? म्हटलं शनिवार रविवार तर शक्य नाही, ऑड वारी चालेल. 3 दिवस दिले. भीमसेन जोशी महोत्सव, 5 माणसं समोर नाहीत, पैसे उडवून मोकळे आले. त्यांचं असतं आम्ही पूर्ण केलं, टिक मार्क, की आम्ही हे पैसे शास्त्रीय संगीतासाठी खर्च केले, टिक मार्क केला. अशा पद्धतीने जर सरकार किंवा यंत्रणा चालणार असेल तर तुम्ही अपेक्षा काय ठेवणार? सरकारने त्या त्या कला क्षेत्रातल्या जाणकारांना योग्य पदं द्यायला हवीत. आता अडचण अशी होते की जे काही पदं बिदं दिली जातात किंवा बोलवलं जातं ते नामवंतांना बोलवलं जातं. आणि तंत्रज्ञानाचा दुसरा दुरुपयोग असा आहे की त्या तंत्रज्ञान ज्याला मोठं सांगतं तो माणूस मोठा ठरतो. खरा मोठा कोण आहे हे बघितलं जात नाही. दूरदर्शनवर कोणीतरी सांगतं, सारखं ओरडून हा मोठा आहे, हा मोठा आहे, हा मोठा आहे, हे 24 तास तुम्हाला कानावर येत राहतं. नंतर या प्रसिद्धी माध्यमातनं त्याच्यावरती हल्ली त्या टोळ्या आहेत, त्यांना पैसे दिले की ते तुमची आम्हा प्रसिद्धी करून देत असतात. अशा टोळ्या आहेत, त्या सारखं हॅमर करत राहतात. मध्यंतरी अमेरिकेमधल्या एखाद्या महाराष्ट्र मंडळाशी बोलणं झालं, मी त्यांना नाही करू शकत म्हणून सांगितलं. त्यांनी विचारलं की नाट्यसंगीताचा कार्यक्रम वगैरे प्रवेशांचा करायचा आहे. मी म्हटलं करूया, चांगले आमच्याकडे चांगले करणारे लोक आहेत. नाही म्हणले, हे कोण, टीव्हीवरचं कोण आहे त्याच्यात? अशी जर अवस्था असेल तर प्रसिद्धी माध्यम, सरकारने, शेवटचा मुद्दा मांडतो थांबतो, की सरकारने त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांना योग्य पदं द्यायला हवीत, नामवंतांच्या मागे लागता कामा नये. आणि कलेच्या प्रांतातल्या मर्मज्ञांना जबाबदारी देऊन त्यांना कलाकार घडवायला दिले तर संगीत नाटक काय, कुठलीही कला काय, म्हणजे संगीत नाटक हा माझा विषय होता म्हणून, पण कुठलीही कला ही या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला वाटतं तिला कधीही मरण नसतं. कारण कला हे उपजांग आहे, कला हे परमेश्वरी देण आहे. ते काही क्लासमध्ये जाऊन कला शिकता येत नाही. विद्या शिकता येते, शिकवता येते, पण कला तालासारखी, म्हणजे दादिंदींना शिकता येतं पण लय शिकता येत नाही, त्यातला प्रकार आहे तो. तर
या विषयावरती मला बोलायला वीरेंद्र तुम्ही संधी दिली, बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.